जय श्रीराम. चला तर आपण आज बनवूयात रामनवमी निमित्त खीर. तर मी घेतलेले आहेत तांदूळ, 4-5 चमचेच घेतलेले आहेत. इंद्रायणी तांदूळ आहे, तर तो आपण छान 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पिण्याच्या पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला अर्धा तास किंवा 20 मिनटं त्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत. त्यामुळे खीर खूप छान होते आणि आपण बनवत आहे आज तांदूळाची खीर, एकदम टेस्टी. चला तर तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊयात. दूध साधारण 3 पावशेर आहेत दूध आपले घेतलेले मी, आणि त्यामध्ये एक आपण 4 ते 5 जण आरामात खीर खाऊ शकतो. म्हणजे 4-5 जणांपुरती खीर होईल. त्यामध्ये मस्त उकळी येऊ द्यायची. म्हणजे खूप बासुंदीसारखं आपल्याला शिजवायचं नाही आहे, नॉर्मल आपल्याला गरम करून घ्यायची आहे. उकळी आणायची 2 ते 3 वेळेला दुधाला. हे बघा, उकळी बऱ्यापैकी येत आहे. आता तोपर्यंत आपण हे तांदूळ जे आपण भिजवले होते 20 मिनटं, ते आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. आणि खूप बारीक पेस्ट करायची नाही, जसे आपण इडलीसाठी वगैरे करतो तशी नाही करायची. तांदूळ फक्त 2 ते 3 तुकडे झाले पाहिजे, अशा पद्धतीनं आपण त्याला जाड बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, असं मिक्सरच्या भांड्यामधून आपण काढलेले आहेत वाटण आपलं. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने आपण जास्त बारीक करायची नाही आहे, कणी ठेवायची आहेत तांदळाला. नंतर छानपैकी उकळी आलेली आहेत आपल्या दुधाला. त्यामध्ये आपण आता करूयात ॲड. हे बघा, असं मस्तपैकी आणि जे आपले मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिले आहेत ना, ते पण आपण काढून घेणार आहे. हे बघा, असं आणि छानपैकी हलवायचे. मंद गॅसवर होऊ द्यायची खीर आपली. एकदम टेस्टी आणि एकदम मस्त होते खीर, बासुंदीपेक्षा पण छान. तुम्ही कशा पद्धतीने खीर करतात मला सांगा कमेंट करून. हे बघा, आपलं बऱ्यापैकी झालेले आहेत आणि थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं, कारण की आपले तांदूळ ना खाली लागू शकतात. आणि तांदळामध्ये स्टार्च असल्यामुळे ना ते पटकन खाली लागू शकतं, किंवा आणि घट्ट पण छान होत्या. त्यामुळे सारखी सतत हलवत राहायची आपली खीर. त्यानंतर आपण मध्ये आहे इलायची पावडर. छान मी मिक्सरमधनं जाड बारीक करून घेतलेली होती, तर ती आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर साखर थोडी कमी टाकलेली आहे मी. तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त वगैरे टाकू शकतात. हे बघा, छानपैकी अशी मस्त आता घट्ट होत चाललेली हळूहळू. त्यानंतर मी थोडे केशर पण ॲड केले आहे. केशरने छान असा येल्लोसा कलर येतो मस्त खीरला आपल्या. तर खूप छान, म्हणजे दिसते पण छान आणि एकदम एकच नंबर ती टेस्ट पण लागते. त्यानंतर काजू बदामची पेस्ट, जाड बारीक काजू बदाम आहेत. हे बघा, खूप छान झालेली आहे आणि नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगा मला. हे बघा, आणि सतत हलवत राहायचं तिला आणि मंद गॅसवरच होऊ द्यायचं. आता मस्त उकळी येत चाललेली आहे. थोडं घट्टपणा येत आहे आपल्या खीरला. हे बघा, छान कलर पण छान आलेला आहे केशरमुळे, आहे ना. व्हिडिओ कोण कुठून बघतंय, कुठल्या शहरातून बघतंय ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे कळेल मला की माझे व्हिडिओ कोण आणि कुठपर्यंत व्ह्यू होत आहे माझ्या व्हिडिओला. चला तर मग आपण आता खीर आपली रेडी आहे, सर्व करूयात. हे बघा, छानपैकी मस्त आपण हे मस्त टेरेसवर बसून छानपैकी खाऊ शकतो. आणि फ्रीजमध्ये ठेवून तर एकच नंबर ती टेस्ट लागते. मस्त उन्हाळा झालेला आहे, तर आता छान फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंडगार आपली खीर आपण पिऊ शकतो आणि छान एकदम एन्जॉय करून पिऊ शकतो. चला तर मग, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
छानपैकी गुलाबाच्या पाकळ्या पण मी टाकलेल्या आहेत, त्याच्याने पण फ्लेवर खूप छान आलेला आहे. टेस्ट एकच नंबर झालेली आहे आपल्या खीरची. चला परत एकदा हॅपी रामनवमी. रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. चलो बाय.